एका प्रस्तावावर एका IAS अधिकाऱ्याची बनावट सही करण्यात आली. कामगारांना संशय आला, त्यांनी फॉरेन्सिक ऑडिट करून घेतलं. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये सही जुळत नसल्याचा शेरा आला. त्यानंतर कामगारांनी शासनाकडे तक्रार केली. शासनाने निष्पक्ष आणि स्वतंत्र समिती नेमली चौकशी करण्यासाठी, आणि समितीने मात्र या प्रकरणामध्ये कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही आणि कोणत्याही अधिकाऱ्याने तक्रार केलेली नाही, त्यामुळे पुढील कारवाईची गरज नाही असा शेरा मारून ते प्रकरण शांत केलं. व मी हाफकिनबद्दलच बोलतोय. हाफकिन महामंडळ हे देशातली प्रतिष्ठित संस्था आहे, याच्यात कुठलीही शंका नाही. लाखो नागरिकांना वाचवणाऱ्या लशींची तिथे निर्मिती केली जाते. तिचा लौकिक त्या बाबतीत मोठा आहे. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये कदाचित प्रशासनावर खाजगी संस्थांचा जास्त पगडा असल्यामुळे किंवा त्यांचा हस्तक्षेप झाल्यामुळे ही संस्था बदनाम व्हायला लागली, वाद व्हायला लागले. भ्रष्टाचार, मनमानी, अधिकाऱ्यांना संरक्षण देणारे निर्णय, या कारणामुळे संस्था गाजली. आताचं जे प्रकरण आहे ते खरं तर एका जुन्या प्रकरणामध्ये, ज्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजे ACBने आणि अंतर्गत चौकशी समितीने दोषी ठरवलं होतं. त्याच्यानंतर अनेक आमदार, मंत्री, अगदी विधानसभेचे उपाध्यक्ष यांनी देखील या प्रकरणावर कारवाई करावी अशा प्रकारची पत्रं दिली. परंतु अधिकाऱ्यांना मात्र त्या पत्रांची काही फारशी किंमत वाटली नाही, कारण अशीच पत्रं येतात आणि त्याला असेच उडवून लावायचं असतं असा कदाचित त्यांचा समज झाला असावा. त्यामुळे त्यांनी कारवाई केली नाही. मात्र अचानक माजी IAS अधिकाऱ्याच्या नावाने त्याची बनावट सही करून या चौकशी समितीच्या अहवालावर चौकशीसाठी आणखी एक समिती नेमली आणि या सर्वांना निर्दोष सोडण्यात आला. आता यांच्यावर जे आरोप होते तेही भ्रष्टाचाराचेच होते, गैरव्यवहाराचे होते, हे उघड आहे. त्याच्यामुळे आर्थिक नुकसान तर झालंच झालं. परंतु हे सगळं झाल्यानंतर तो जो सदस्य नेमला होता, ज्यांची सही त्याच्यावर होती, ती सही बनावट असल्याचा संशय आल्याने पुढचं मगाशी मी सांगितलं तसं घडलं. आता हे सगळं घडलं, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे होतं ते फॉरेन्सिक अहवाल. ज्या वेळेला IAS अधिकाऱ्याची बनावट सही आहे असा फॉरेन्सिकचा अहवाल असतो, कदाचित कामगारांनी तो करून घेतल्यामुळे त्याच्यावर विश्वास नसेल तर पुढे जाणं आवश्यक होतं. सहीमध्ये तफावत आहे म्हणजे बनावट सहीचा संशय अधिक बळकट झाला. पण या समितीनं मात्र वेगळ्याच प्रश्नावर हा अहवाल गुंडाळून लावला, कारण ज्या अधिकाऱ्याची सही त्याने काही तक्रार केलेली नाही आणि त्या कारणामुळे ते बंद केलं. आता या संपूर्ण समितीने केलेला जो अहवाल आहे त्याच्यात 10 गंभीर त्रुटी आहेत किंवा विसंगती आहेत असं आपण म्हणू. पहिली गोष्ट म्हणजे फॉरेन्सिकचा अहवाल आहे, फार बळकट मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, तक्रारीमध्ये मूळ अभिलेख, फाईल मुवमेंट, मंजुरी प्रक्रिया, त्याच्यात जे काही आणखी व्यवहार झाला असेल, पत्रव्यवहार, याच्या चौकशीची मागणी कामगारांनी शासनाकडे केली होती. पण समितीने मात्र वेगळ्याच प्रश्नावर अभ्यास केला, माहिती मागवली. कुणी तक्रार केली आहे का? आता तक्रार कामगारांनीच केलेली आहे, कामगार संघटनेने केलेली आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये तक्रार आहे हे तर उघड झालं. तिसरा मुद्दा, या समितीने मूळ कागदपत्रांची पडताळणी करणं अपेक्षित होतं, पण तसं काही केल्याचं दिसत नाही. एकाच मुद्द्यावर प्रकरण गुंडाळण्यात आलं, ते म्हणजे तक्रार ज्याची सही होती, बनावट सही केली गेली, त्याची तक्रार नाही म्हणून. आता या चौथा मुद्दा, फॉरेन्सिकने म्हणजे फॉरेन्सिकच्या तज्ज्ञांनी त्याच्यामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे की या फाईलमध्ये सहीमध्ये विसंगती आढळून येते. मग
जरी त्या फॉरेन्सिक ऑडिट हे ऑफिशियल कंपनीकडून घेतलं होतं, म्हणजे या कंपन्या ज्या करतात त्यांच्याकडून करून घेतलं होतं, तुम्हाला जर त्यांच्यावर विश्वास नसेल तर पुन्हा दुसरं सरकारी फॉरेन्सिक ऑडिट करणं अपेक्षित होतं. पाचवा मुद्दा, चौकशीची जबाबदारी ही तक्रारदारावरच ढकलली. म्हणजे कसं की याच्यामध्ये असा संशय निर्माण झाला तर प्रशासनाने स्वतः सत्य शोधलं पाहिजे, पण समितीने मात्र स्वतः शोधलं तर नाहीच, परंतु जे शोधलं त्याच्यावरही विश्वास ठेवला नाही, परत त्याचं ऑडिटही करून घेतलं नाही. त्या कारण काय तर म्हणे ज्यांची बनावट सही आहे त्यांची तक्रार नाही. आता जो अधिकारी तिथून निघून गेलेला आहे त्याला आपल्या बनावट सहीने आपल्या अप्रोक्ष काही झालं आहे हे कळणार कसं? परंतु समितीला बहुतेक हे सगळं गुंडाळायचंच होतं. याचं कारण वेगळं असेल कदाचित. त्याच्यात स्वतंत्र चौकशीची कामगारांनी स्पष्ट मागणी केली होती, पण त्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. कारण ते काय करण्यात आलं हे मात्र कुठेही नमूद केलेलं नाही. मूळ अभिलेख सुरक्षित ठेवण्यात आले नव्हते, हा 7वा मुद्दा झाला. आणि 8वा मुद्दा, जो संपूर्ण प्रक्रियेमध्ये एखादी सही होताना, फाईल तयार होताना ती फाईलची मूवमेंट कशी होते, त्याची हालचाल कशी होते याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. ते या समितीने स्वतः बघणं अपेक्षित होतं. ती प्रक्रिया समितीने तपासलंच नाही. बरं, याच्यामध्ये 9वा मुद्दा असा आहे, जर तुम्हाला फॉरेन्सिक अहवाल समोर आहे आणि तो अधिकृत कंपनीचा आहे, भले तो कामगारांनी करून घेतला असेल, तरी तुम्हाला जर त्या अहवालावर विश्वास नव्हता तर नव्याने अहवाल करून घ्यायचा. शासनामध्ये तेवढी सोय नक्कीच असते. मग त्यामुळे असा प्रश्न निर्माण होतो. 10वा मुद्दा, की ज्या अर्थी या समितीने काही न करता, कुठली प्रक्रिया न करता, कुठली प्रशासकीय गोष्टीचा अवलंब न करता निष्कर्ष काढला की ज्याची सही आहे, बनावट आहे, ती त्यांनी काही तक्रारी केलेली नाही आणि याच्यात कुठलंही आर्थिक नुकसान झालेलं नाही. हे जर असं करायचं होतं याचा अर्थ, असं केलं गेलं याचा अर्थ हा सगळा निष्कर्ष आधीच ठरलेला होता अशी शंका घ्यायला जागा आहे. कारण तसं नसतं तर चौकशी संपूर्ण केली असते. याच्यातून मुद्दा असा निर्माण होतोय की या समितीने जे काही केलं तो केवळ देखावा होता, निष्कर्ष आधीच ठरलेला होता. आणि असं का होतं? मंत्री, आमदार, विधानसभेचे उपाध्यक्ष यांच्या तक्रारी आहेत, मुद्दे आहेत ते अत्यंत गंभीर आहेत. म्हणजे ACBने सुद्धा चौकशी केलेली आहे. IAS अधिकाऱ्याची बनावट सही होऊन जर काही प्रस्ताव तयार केले जात असतील तर ते अत्यंत गंभीर बाब आहे. परंतु या कमिटीला ते गंभीर बाब वाटली नाही. याचं कारण आपल्या काही अधिकाऱ्यांना असंच वाचवायचं असतं, मंत्री, आमदार आणि बाकी कोण काय म्हणेल ते म्हणेल, आपण मात्र आपल्या अधिकाऱ्यांना वाचवायचं असतं, असं गृहीत धरूनच ही संपूर्ण चौकशी करण्यात आली. ही समितीने काही प्रक्रिया केली. याचाच अर्थ त्यांना कुणाला तरी वाचवायचं होतं. तर ते कुणाला वाचवायचं होतं, काय वाचवायचं होतं, कसं वाचवायचं होतं, याची चौकशी आता पुन्हा शासनानेच करायची आहे. आणि याच्यापुढे काय निर्णय घ्यायचा हे तिथल्या कामगार संघटनांनी आणि राज्यातल्या जनतेने ठरवायचं आहे. कारण अधिकाऱ्यांच्या चुकांवर असं पांघरून घातलं जात असेल, अधिकाऱ्यांच्या गुन्ह्यावर म्हणेन मी, असं पांघरून घातलं जात असेल तर प्रशासन किती रसातळाला गेलं आहे याचा विचार करावा लागेल.